नमस्कार मंडळी. सध्या जे प्रायव्हेट शिक्षण आहे ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. आधी आपल्याला माहिती असेल की सरकारी शाळा हे खूप उच्च प्रतीचं शिक्षण त्या ठिकाणी देत होते, परंतु आता जे पेरेंट्स आहेत ते देखील सरकारी शाळांमध्ये त्यांच्या मुलांना टाकताना विचार करत आहेत, टाकावे का नाही, तिथली शिक्षण पद्धती कशी आहे यावरती त्यांची साशंकता आहे. आधी जर एकदा मुलगा शाळेत टाकला तर पुन्हा ते बघत नव्हते की तो किती वाजता घरी येईल, कारण की संपूर्ण जबाबदारी ते शिक्षक त्या ठिकाणी उचलत होते व क्वालिटीचं शिक्षण सरकारी शाळांमध्ये त्या ठिकाणी मिळत होतं. त्याला कंटाळून आता शिक्षकांची कमी तर सरकारी शाळांमध्ये आहेच, ते असताना देखील मुलं देखील आता सरकारी शाळांमध्ये जाण्यास संकोच या ठिकाणी पालकांना वाटत आहे. पालक आता प्रायव्हेट शाळाकडे त्यांचा कल वाढलेला आहे. ज्या प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षक देखील हे टेम्पररी असतात, त्यांचे पेमेंट देखील जास्त नसतात, त्या शाळाकडे शिक्षकांचा कल त्या ठिकाणी ज्या पालकांचा कल आहे मुलांना दाखल करण्याचा वाढत आहे. एक चांगली शाळा असली पाहिजे, लोक समाजामध्ये आपलं त्या शाळेचं नाव असलं पाहिजे, ही देखील एक क्रायटेरिया पालकांनी त्या ठिकाणी बनवून ठेवलेला आहे. कुणी जर विचारलं की तुमचा मुलगा कोणत्या शाळेत शिकत आहे तर एक शाळेचं नाव इंटरनॅशनल स्कूल आहे, अशा प्रकारे ते अभिमानाने त्या ठिकाणी सांगितलं जातं. परंतु ते अभिमानाने सांगणारी गोष्ट आता प्रायव्हेट शाळांमध्ये देखील इतके मुलं झालेले आहेत, त्यामुळे फीस हे प्रायव्हेट शाळा कंटिन्युअसली त्या ठिकाणी वाढत आहेत व सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर सध्या शिक्षण जाताना दिसत आहे. अगदी गाव खेड्यातून देखील काही गाड्या येतात व मुलांना घेऊन त्या शाळेमध्ये जातात. त्या शाळेने ते गाड्या त्या ठिकाणी लावून दिलेल्या आहेत. दर महिन्याला तो खर्च वेगळा आहे. गावातील सरकारी शाळांमध्ये मुलं जाताना दिसत नाहीत, परंतु परगावी सरकार जर ती इंटरनॅशनल स्कूल असेल, इंग्लिश स्कूल असेल, तर त्यामध्ये मुलं जाताना सध्या गाड्यामधून व्हॅनमधून जाताना दिसत आहेत. अशातच एक सर्वे लोकल सर्कल्स नावाच्या एका ग्रुपने केला होता, ज्यामध्ये सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर सध्या हे शिक्षण जाताना दिसत आहे. त्या सर्वेमध्ये काही प्रश्न देखील त्यांनी पालकांना विचारलं होतं, तर पालकांचे उत्तर होते की 8% लोकांनी सांगितलं की ज्या शाळा आहेत, ज्या प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांनी 80% पेक्षा जास्त फीस त्या ठिकाणी वाढलेली आहे त्यांची. तर 36% लोकांनी सांगितलं की शाळेची जी फीस आधी होती त्यामध्ये तब्बल 50 ते 80% पर्यंतची वाढ झालेली आहे. म्हणजे जर शाळेची फी 50,000 असेल पहिली, तर आता तब्बल ती 75,000पेक्षा पुढे झालेली आहे. 80-90,000 पर्यंत ती फी पोहोचलेली आहे. 27% लोकांचं म्हणणं होतं की 10 ते 30% फीस त्या ठिकाणी वाढलेली आहे. 8%नी सांगितलं की 3 वर्षामध्ये सध्या फीज वाढलेली नाही. तर 13% बोलले की यामध्ये त्यांना काही माहिती नाही. एक लोकल सर्कल्स नावाच्या ग्रुपने हा सर्वे केला होता, ज्यामध्ये सरकार जी शाळा आहे त्यामध्ये सरकारने कोणती फीस त्या ठिकाणी वाढवलेली नाही, तर त्या फी वाढीचा त्यांच्यावरती कोणताही असर त्या ठिकाणी झालेला नाही. किंवा सामान्य माणसाला जर सरकारी शाळेत मुलगा त्या ठिकाणी अभ्यास करत असेल, म्हणजे पढाई करत असेल, शिक्षण घेत असेल, तर त्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम आलेला नाही. परंतु प्रायव्हेट शाळांमध्ये मुलाला दाखल तर केलं त्यांनी, परंतु अशा फीज वाढीला त्यांना तोंड देताना आता त्यांचे नाकीनऊ येत आहे असं त्या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. सरकारी शाळा किंवा प्रायव्हेट शाळांमधून काही गळती देखील त्या ठिकाणी झालेली आहे. तब्बल जे शाळामध्ये जे देशामधील एकूण मुलं जात होते, तर ते 26.2 करोड हे 23-24 आकडा आहे, मुलं शाळेत जात होते. त्यामध्ये ड्रॉप आलेला आहे, ते 24.8 करोड पर्यंत खाली झालेलं आहे. म्हणजे तब्बल 6% मुलं शाळेमधून कमी झालेले आहेत. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला एक महागाई हा देखील एक बाजू त्या मुलं ड्रॉप होण्यामागे आहे. त्यामुळे सरकारने देखील विचार केला पाहिजे. प्रायव्हेट शाळावरती एक अंकुश त्यांनी ठेवला पाहिजे की फीस किती वाढली पाहिजे. आता इथे प्रॉब्लेम काय आहे की राजकारण्यांच्या शाळा आहेत, त्या राजकारण्यांच्या शाळा असल्यामुळे ते अंकुश तरी कोणावरती लावणार, हा देखील मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सगळं साठवलोटच जर चालला तर सामान्य माणसाचं जगणं आणखीनच मुश्किल त्या ठिकाणी होत आहे. शिक्षण देखील मुश्किल होताना दिसत आहे. आधीचे जे पालक होते ते 3-3, 4-4 मुलं असताना देखील संपूर्ण लोकांना त्यांनी 4 लोकांना देखील शिक्षण त्यांनी करून त्या ठिकाणी घेतलं. आता इथे एक मुलगा असून एक पॅरेंट मुलगी असली तरी एक मुलगा मुलगीला शिक्षण देताच त्या पालकांचे नाकीनऊ येत आहेत. तर ही होती संपूर्ण माहिती. एकूणच शिक्षण व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबायला 1 ते 2 सेकंद लागतील. सबस्क्राईब बटन नक्की दाबा. लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व तुमचं शिक्षण पद्धतीबद्दल काय मत आहे हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. धन्यवाद.